ओ गाववाल्यानो, हापूस हिंदू असा तेवढा लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका। हे आहेत ग्रहताऱ्यांना रांगेत उभं करून जन्म मृत्यूचे हिशोब करणारे अण्णा गुरव। सगळे गावकरी अण्णांची वाट बघत बसलेले असतात। शेवटी एक जण सरपंचांना म्हणतात, आता कायदा सुरू करा। सरपंच म्हणतात, अण्णा गुरवाची वाट बघतोय तो काय खुळ म्हणून? चांगलं वाईट कसो पण असा गुरव, पण या गावचं पंचांग असा तो। या गावचं दैवत अण्णा, पण अण्णांचं दैवत म्हणजे सगळ्यांची लाडकी कुसुमावती आजी। तिच्या पायावर माथा ठेवल्याशिवाय अण्णा कधीच घराबाहेर पडत नाहीत। या घरातली अण्णांची बायको माई आणि अजितची बायको नंदिनी म्हणजे हापूसच्या बागेतली पायरीची झाडं। दोघेही आपली पायरी कधीच सोडत नाहीत। एका मुलानंतर एक मुलगी झाली की थांबायचं, पण ऐकता ऐकते अण्णा कसले। जुळ्या मुलींनंतर पत्रिकेत चौथी मुलगी असल्यामुळे अण्णांनी दुबार पेरणी केली आणि आनंदी जन्माला आली। आता ही अंकिता, घरी मात्र लादळूचं झाड, बाहेर खाली मुंडी आणि पाताळ धुंडी। अंकिता बाहेर पडताना माई आवाज देते, कुठे निघाली आहेस? ती म्हणते कम्प्युटर क्लासला। माई म्हणतात, आज जायलाच पाहिजे का? ती म्हणते हो, नाही तर सर म्हणाले जीव देईन म्हणून। नाही नाही, जीव घेईन म्हणून। तेवढ्यात तिची लहान बहीण आनंदी तिला म्हणते, लवकर ये, तुझा होणारा नवरा येणार आहे। आता देवळात आलेला हा आहे बळी। अण्णा अजून आलेले नसतात। तो म्हणतो, संडासात सुद्धा पंचांग घेऊन जातात वाटतं। तेवढ्यात अजित त्याला म्हणतो, तोंड सांभाळून बोल, देवळात उभा आहेस तू, तुझ्या दलालाच्या घरी नाही। बळी त्याला धमकावतो। अजित म्हणतो, सगळा गाव घाबरत असेल तुला आणि तुझ्या सेठला, मी नाही घाबरत, जाऊन सांग त्याला, त्याची नफेबाजी तोडायला मी उभा आहे इथे। इतक्यात अण्णा येतात। घड्याळात वेळ बघून अण्णा सरपंचांना मीटिंग सुरू करायला सांगतात। अजित बोलायचं चालू करतो, आपण पिढीजात आंबा बागायतदार, आपण कोकणात जन्माला आलो आणि आंबा कोकणात पिकतो म्हणून आपण बागायतदार, पण आपल्याला ना त्या मातीची किंमत कळली ना त्या आंब्यांची। फळांचा राजा पिकवतो आपण, पण तरीही आपण भिकारी। देशात परदेशात आंब्याला सोन्याचा भाव, पण आपल्या हातात काय? नुसतीच कोय। व्यापारी येतो, धंदा नाही म्हणत भाव पाडतो, तरी आपण आंबा त्याला देतो। 2 वेळचं खायला मिळालं की झालं। गावकरी चिडून म्हणतात, काय करूचा ता सांग, उपदेश नको देऊ। अजित म्हणतो, आपण थेट बाजारात आंबा विकायचा, आपण नफा कमवायचा। अजितचं म्हणणं अण्णांना पटलेलं नसतं। ते म्हणतात, तुम्हाला आंबा ज्याला विकायचाय त्याला विका, पाहिजे तेवढा पैसा कमवा, पण याच्या नादी लागू नका। या गोरवाच्या घरात गेल्या 10 पिढ्यांमध्ये आंब्यांच्या व्यापारात यश मिळालेलं नाही, हे याला कळत नाही। ते मुलाला म्हणतात, या आंब्याचा व्यापार करायचा नाद सोड। ते ग्रामस्थांना पण सांगतात, याच्या नादी लागू नका, सगळ्यांचं वाटोळ होईल। अण्णा निर्णय त्याच्यावर सोडून मोकळे होतात। तो वडिलांना चॅलेंज देतो, मी आंब्याला भाव मिळवून देणार, या वाडीचा विकास करणार। सरपंच म्हणतात, अजित सांगतोय ते बरोबर आहे, तू फक्त त्याला आशीर्वाद दे। अण्णा तिथून रागाने निघून जातात। आता हा आहे सुभान शिवलकर, अंकिता चलव। अख्ख्या कोकणात याच्यासारखं मागे बघून रिक्षा चालवणारा सापडणार नाही तुम्हाला। ती त्याला म्हणते, तू काही करणार आहेस की नाही? तो म्हणतो, अण्णांची वार्ता करायला मी येणार, अगदी 100% येणार। अंकू म्हणते, यातला 1% जरी कमी झाला ना तर माझी सुपारी फुटलीच म्हणून समज। अजित घरी आल्यावर अण्णांची बडबड चालू होते, आंब्यांचा व्यापार करणार म्हणे, पानरवाडीला श्रीमंत करणार आहे। गुरुवांच्या पत्रिकेत दशमेश शनी आहे आणि दशमेश बुधाच्या वक्री आहे। अजित वडिलांनाच टोमणा मारतो, माझ्या व्यापाराच्या राशीत एकच शनी आहे आणि तो कायमच वक्र आहे। वडील म्हणतात, एक आंबा झाडावरनं उतरू देणार नाही मी तुला। अजित आंबा चोरेन म्हणतो। दोघांमध्ये आजीचं मात्र सँडविच झालेलं असतं। अजित म्हणतो, आता गोठ्यातच जाऊन राहतो मी, अण्णांना तेवढीच संधी मिळते। ते म्हणतात, जाऊ दे, नाहीतर नवीन बैल विकत घ्यायचाच होता। अजित म्हणतो, या घरात आता एक पाऊल सुद्धा टाकणार नाही मी, तिथेच राहतो, तिथेच संशोधन करतो। नंदिनी त्याच्याबरोबर जायला निघते। तो म्हणतो, तू इथेच बरी आहेस, इथेच राहा, आपण दुसरा सीन पाहतो। हे आहेत मराठवाड्यातून आलेले मास्तर दिगंबर। त्यांना जायचं असतं अण्णा गुरुवाकडे। नेमकी त्यांना रिक्षा मिळते सुभानची। आंबेजोगाईतून आलेला मास्तर सुभानला विचारतो, पानरवाडीला चढणार का? तो म्हणतो, फाट्यावर सोडलं तर चालेल का? मास्तर म्हणतो, फाट्यावर म्हणजे? अरे, केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद हो। मास्तरला सुभायची रिक्षा मिळणं म्हणजे पुढच्या दशावताराचा ट्रेलर। अण्णांकडे मुलगी बघायला हा मास्तर आलाय, सुभायला त्याच्या बोलण्यावरून कळतं। मास्तरला तो थेट एका घराच्या दारात आणून सोडतो। घर दाखवून रागाने निघून जातो। मास्तर मात्र हातात नोट घेऊन उभा तो घराकडे निघतो। तो चुकीच्या घराकडे आलेला असतो। ही आहे गुरुवांची अमृता, पानरवाडीची फुलनदेवी। या वाणपोरीला व्यसन तरी कोण घालणार हा मोठा प्रश्न अण्णांकडूनही सुटलेला नसतो। मारामारी बघणाऱ्या गोळक्यात मास्तर येतो। बांबूचे फटके त्याला सुद्धा बसतात। तो ओरडत म्हणतो, आधी खास्ता खाल्ल्या, आता मार खाल्ला, आता तरी सांगा अण्णा गुरुवांचं घर आहे तरी कुठे? मास्तर गुरुवांकडे येतो। शहाळी नाश्ता घेऊन त्याचा पाहुणचार ते करतात। तो हातातलं पत्र त्यांना दाखवतो। अण्णा म्हणतात, पत्रिका वगैरे राहू देत, आधी मुलीला तरी बघून घ्या। अंकिता बाहेर येते। जिच्याकडून मार खाल्ला तीच मुलगी। ओळख सुरू असताना दारात परब येतात। ते अण्णांना सांगतात, सकाळी आपला फोन झाला होता ना? अण्णा विचारतात, मग तुम्ही कोण? मास्तर आपली ओळख सांगतो, मी दिगंबर निळकंठ काळे। हेच सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो, पण तुम्ही माझा कंठच फुटू दिला नाही।
इथे वानरवाडीला माध्यमिक शिक्षक म्हणून माझी नियुक्ती झालीये. बाबा म्हणाले इथे राहण्याची व्यवस्था अण्णा करेल, म्हणून त्यांनी हे पत्र दिलंय. आनंदीच्या खोलीत अण्णा त्याची राहायची सोय करतात. परमांच्या मुलाला अंकिता नकार देऊन मोकळी झालेली असते. मला कोणाशीच लग्न करायचं नाही. अण्णा विचारतात मग कोण हवंय, सलमान खान की शाहरुख खान? ती म्हणते मला चालेल. तुम्हाला चालेल? एवढं बोलून ती सटकते. अमृता मारामारी करून घरी येते. तिला बघून अण्णा चिडतात. तिला म्हणतात तू काय स्वतःला दारात सिंग समजतेस की मारुती माने? अवतार बघा तिच्यासाठी मुलगा शोधायचा तरी कसा? लाज वाटते तुला पोरगी म्हणून घ्यायची? ती म्हणते एवढीच जर लाज वाटते तर देवाला मुरळी सोडतात तशी सोडा ना. तुम्ही बाप असलात तरी उगीच बापगिरी चालवून घेणार नाही. माई अमृताला मारते. अमृता तिला म्हणते मला नाही राहायचं आता या घरात. अमृता चिडून निघून जाते. ओठ्यात येऊन बसते. अजित तिथे येतो. ती त्याला म्हणते अण्णांना पत्रिकेशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. तू तरी खुश आहेस का? असं रेघोट्या मारून लावून दिलेल्या लग्नाला तुमचे 36 गुण जुळले आणि आता एक तरी गुण जुळलाय का? तो तिला समजावतो. नवरा बायकोत अशी भांडणं होतातच. बायको आल्यावर तो अमृताला घराकडे परत जायला सांगतो. सुभान अंकिताला भेटायला येतो. त्याला जाणून घ्यायचं असतं की मास्तर बरोबर अण्णांनी काही फायनल केलंय का हिचं. अमृता मास्तरांच्या खोलीत येते. त्याला दूध होते. पूर्ण कुटुंब तिथे येतं. अण्णा तिला म्हणतात याला का मारतेस? हा माझ्या मित्राचा मुलगा आहे मास्तर काळे. एकदा अण्णांकडे दलाल रतनला छाजीड येतो. अण्णांच्या बागेतला सगळा हापूस त्याला हवा असतो. तो अण्णांना विचारतो अजित शेठचा काहीतरी वेगळा विचार दिसतोय. अजितला रतनला लाल्याचं माधव सांगतो. तो तिथे येऊन अण्णांना म्हणतो आधी याला बाहेर काढा. अण्णा म्हणतात ते आपले पाहुणे आहेत. अजित त्यांना म्हणतो धंदा होत असेल ना तर मेवणा सुद्धा होईल हा तुमचा. याला बाग विकायची नाही, आपण विकू आंबा. रतनलाल अण्णांना म्हणतो तुम्ही आपापसात काय ते ठरवा, नंतर मला कळवा. दारात आलेल्या लक्ष्मीला लाथाडलं म्हणून अण्णा चिडतात. अजित त्यांना म्हणतो मला फक्त 6 महिन्यांची मुदत द्या, त्यातच मी रिझल्ट देतो. शाळेचा पहिला दिवस आनंदात साजरा झाला म्हणून दिगंबर वडी आणतो. अण्णा मास्तरकडे आनंदीची शिकवणी लावतात. आनंदी मास्तरना म्हणते माझ्या मैत्रिणीला शिकवणीला आणलं तर चालेल का? ते म्हणतात रोज एक शाळा दिलं पाहिजे तिने मला. आनंदी हाक मारत अमृताला बोलवते. मास्तर म्हणतात हिला शिकवणीची नाही पाठवणीची गरज आहे. ती मास्तरना म्हणते माझं गणित सोडवायला कठीण आहे, शिकवणार का? दादागिरी केली नाही तर ती अमृता कसली? ती म्हणते अंगाला हात लावायचा नाही, आकडेमोड करताना बोट कमी पडतील. मास्तर तिला पकडून म्हणतात तुला आकडेमोडीची नाही बीजगणिताची गरज आहे. कुठलाही प्रश्न हाताने सोडवायचा असं जर तुला वाटत असेल तर तुझा तो भ्रम आहे. स्त्रियांवर हात उचलणं असभ्यपणाचं मानणारा मी एक मनुष्य आहे. आनंदी मात्र या सगळ्याची मज्जा घेत असते. मास्तर तिला म्हणतात आनंदीबाई तुझी मैत्रीण आवडली आपल्याला. ती दररोज माझ्या तासाला आली तरी माझी काही हरकत नाही. तिने रोज एक शाळा आणणं गरजेचं आहे. मास्तरला गळाला लावायला गेलेली अमृता स्वतःच मास्तरच्या गळाला अडकलेली असते. अण्णा गुरुवांना इम्प्रेस करायची एकही संधी सुभ्या सोडत नसतो. एकीकडे मास्तर गुरुवाच्या घरात सेटल होतोय हे बघून सुभ्यातला भूमिपुत्र इन्सेक्युअर होतो. तो मास्तरला गाठून अंकिता विषयी सांगतो. मास्तर अमृताला म्हणतो तुझी बहीण अंकिता ती म्हणजे एक ना धड भाराभर शिंद्या, मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली. हे सगळं मला तो रिक्षावाला सुभान आहे ना त्याने सांगितलं. ती म्हणे आमच्या रिक्षावाल्यांचा महाप्रसाद आहे. अमृता हे सगळं बहिणीला सांगते. मग काय अंकिता सुभ्याची वेगवेगळ्या पद्धतीने पूजा घालते. सुभ्या तिला समजावतो अण्णाने तुला त्याच्या गळ्यात बांधू नये म्हणून मी एवढं सगळं बोललो. इथे अजितचं रिसर्च चालू असतं. लोन साठी तो बँकेत येतो. एकदा अजित अमराईत असताना शेठ तिथे येतो. तो अजितला म्हणतो आज तुम्ही आमच्या धंद्यात शिरलाय, उद्या दुसऱ्या शिरेल, मग आम्ही काय करायचं? आंबा पिकवायचा तुम्ही, विकायचा आम्ही, कशाला इथली वहिवाट बदलतोय? समजून घे जरा. रागाने अजित रतनलालला पकडतो. वळीवर पेंट टाकतो. रतनलाल त्याला धमकावून म्हणतो तू किती बी भारी आंबा कर, शेवटी तो माझ्याच जाळ्यात पडेल. एकदा अण्णा मास्तरची पत्रिका त्याच्याकडे मागतात पण ती त्याच्याकडे नसते म्हणून ते जन्मवेळ त्याच्याकडून काढून घेतात. माईकडे येतात. अंकिता किंवा अमृतासाठी मास्तरचं स्थळ डोक्यात असल्याचं माईला सांगतात. अंकिता ही न्यूज अमृताला देते. अमृता तिला म्हणते फक्त माझ्याशीच होणार हा त्याचं लग्न, नाहीतर पळवून नेईन मी त्याला. अण्णा पत्रिका जुळवायला बसतात. बाहेर येऊन कुटुंबाला सांगतात अंकिता आणि मास्तर काळे यांची पत्रिका जुळली आहे. तीही 36 गुणांसकट. पुढच्या आठवड्यात शुभ विवाह पार पाडूयात. अमृता त्यांना मध्येच थांबवून म्हणते अंकिता नाही अमृता, मला मास्तर आवडतो. ती म्हणते. मास्तरही दुजोरा देतो. अण्णा म्हणतात तुम्हाला आवडून काय उपयोग, तो वर बसलाय ना त्याला आवडली पाहिजे. तुमचं आणि अंकिताचं लग्न होणार म्हणजे होणारच. अंकिताला बायको बनवण्यासाठी सुभ्या सुद्धा तिथे येतो. अंकिता सुद्धा सुभ्यावर प्रेम असल्याचं सांगते. शेवटी अण्णा मास्तरना म्हणतात तुम्हाला जर माझ्या घरी राहायचं असेल तर अंकिताशीच लग्न करावं लागेल. मान्य असेल तर हिचा हात धरा, नाहीतर चालते व्हा इथून. मास्तर अंकिताशी लग्न करायला तयार होतो. अमृता मास्तरला पकडते. तो त्यांना म्हणतो या जुळ्या बहिणी आहेत, फक्त आपल्यालाच माहिती आहेत. यांचा वापर करून आपण जगाला फसवू शकतो. तर अण्णा आणि त्यांच्या पत्रिकेचं काय? तेवढ्यात अण्णा तिथे येतात. सुभ्या विहिरीत लपतो. अण्णा अमृताला म्हणतात तू कशाला ह्याच्यात? आता अमृताची अंकिता आणि अंकिताची अमृता झालेली असते. रात्री सुभ्या अंकिताला भेटायला येतो. चुकून अमृताला उठवतो. अमृता अंकिताला उठवते. तेवढ्यात वहिनी जागी होते. ती वहिनीला म्हणते इथे कुठेतरी ना उंदीर खडबड करतोय, तू झो. अमृता सुभ्याला बाहेर काढते. सुभ्याचा मास्तरवर राग असतो. तो त्यांना म्हणतो या आंबेजोगाईवरून आलेल्या मास्तरला तुम्ही अण्णा गुरुवाच्या घरी घुसू देता आणि मी इथला भूमिपुत्र असून असा चोरून खिडकीतून यावं लागतंय मला. शेवटी अंकिता त्याला
यायला सांगते, यापुढे तू दारातनच यायचं, खिडकीतनं नाही, तरच मी तुझ्याशी लग्न करीन. त्याचा आवाज ऐकून अण्णा उठतात. अण्णांना घंटीचा आवाज ऐकू येतो. त्यांना वाटतं बैल बिल सुटला तर नाही ना. आंब्याचा भाव ठरवायला शेठची सभा भरणार असते. त्याची अनाउन्समेंट केली जाते. सकाळी मास्तर सुभ्याला शोधत विहिरीपाशी येतो. मास्तर सुभ्याला उठवायला जातो. गुरुवांच्या अडगळीच्या खोलीत तो रात्री लपून बसलेला असतो. तिथेच झोपतो. त्याच अडगळीत त्यांना एक पेटी मिळते. सुभ्या म्हणतो, लोकांना जमिनीखाली गणपती मिळतात आणि आमका काय मिळतात, तर हे फाटके कागद. आंब्यांच्या संदर्भातलं लिखाण त्यांना सापडतं. एका फळीवर त्यांना गुरव बंधू लिहिलेलं सापडतं. साजेड शेठची आंब्यासाठीची मीटिंग भरते. शेठ म्हणतो, 100 कलमांमागे 1,00,000 रुपये देणार. त्यापेक्षा जास्त असतील तर भाव डबल टिबल. मोजताना हाताची बोटं कमी पडतील. तेवढ्यात अजित ओरडतो, वर्षभर झाडं आम्ही जगवायची, पोसायची आणि 1,00,000साठी तुझ्यासारखा बडवा पोसायचा कशासाठी? अण्णा त्यालाच ओरडायला उठतात. अजित सांगतो, एका कलमाला 2,000 हापूस येतात, म्हणजे 100 कलमांचे 2,00,000 हापूस हा घेणार. आंबा मार्केटमध्ये गेल्यावर त्याचा भाव वाढवणार. एक्सपोर्टला डबल, स्पेशल ऑर्डरला ट्रिपल. मार्केटमध्ये मंदी असेल तेव्हा हा कमवणार 12,00,000 रुपये आणि आमच्या हातावर ठेवणार 1,00,000ची कोय. त्यातला एक जण म्हणतो, आम्हाला नको शिकवू, देतोय ना तो 1,00,000 रुपये. अजित म्हणतो, तुमच्या जीवावर हा कमवतोय कोट्यावधी रुपये. अजित 3,00,000 रुपये भाव द्यायचं सांगतो. छाजेड त्याच्यावर चढ 4,00,000 रुपये सांगतो. 100 कलमांचे 4,00,000 रुपये मिळणार. सगळे शेठची बाजू घेतात. भाव फिक्स होणार. इतक्यात अजित 5,00,000चा भाव देणार म्हणतो. शेठ 5,00,000 देणार नाही म्हणत. त्यांना म्हणतो, जर आंबा चढला कुजला तर माझी जबाबदारी नाही. गावकरी अजितच्या भोवती गोळा होतात. शेठचा नोकर म्हणतो, तू कुठून देणार आहेस 5,00,000 रुपये? त्यापेक्षा शेठची माफी माग. अजित बायकोला म्हणतो, मी काही चुकीचं तर करत नाही ना. अजितकडे मास्तर सुभ्या अमृता येतात. मास्तर त्यांना विचारतो, हा गुरुवांचा पिढीजात व्यवसाय आहे का? अजित म्हणतो, गुरुवाचा व्यवसाय म्हणजे देवाचं करणारे, भविष्य कथन करणारे. आंब्यांच्या व्यापाराचा आणि त्यांचा काय संबंध? मास्तर त्याला सापडलेली कागदपत्र आणि फोटो दाखवतो. ते बघून अजित विचारतो, हे कुठे मिळालं तुम्हाला? अमृता म्हणते, वाड्यामागच्या अडगळीत जमिनीत पुरलेलं होतं. म्हणजे आंब्यांचा व्यापार तेव्हापासून चालत होता. या फोटोतली ही चौथी व्यक्ती कोण? आता हे सांगणारी फक्त एकच व्यक्ती, ती म्हणजे आजी. ते आजीकडे येतात. ती फोटो बघते. तेव्हा त्यांना कळतं अण्णांना एक सख्खा भाऊ होता. आजी हातवारे करून सांगत असते. आनंदी ते बोलून दाखवते. आंब्यांच्या व्यापाराला अण्णा जाणार तेव्हा एक म्हातारबुवा आले. त्यांनी पत्रिका बघून सांगितलं की गुरुवांच्या कुटुंबाला व्यापारात यश नाही. व्यापाराचा नाद सोडा. त्यांचं न ऐकता आंबे घेऊन ते मुंबईला निघाले होते आणि रस्त्यात अपघात झाला. त्यात तो गेला, वडीलही गेले. अजित म्हणतो, मला वाटायचं की त्यांना माझ्या संशोधनाचा तिटकारा आहे, पण त्यांनी स्वतःला केवढी मोठी शिक्षा करून घेतलीये. तो अण्णांशी बोलायला जात असतो, पण मास्तर त्याला समजावतो आणि म्हणतो, जरा धीरानं घ्या, नाही तर अर्थाचा अनर्थ व्हायचा. बोला फुलाची गाठ पडलीये ही. ज्योतिषानं काहीतरी सांगितलं आणि नेमका अपघात घडला. अण्णा अडकले ग्रह नक्षत्र ताऱ्यांमध्ये. तुमचा व्यापार आणि आमचा संसार तोही अडकलाय. आता काट्यानेच काठ्या काढावं लागणार. माई म्हणते, त्यांना त्रास होईल असं काही करू नका. मास्तर म्हणतो, मी जे काही करीन ते सर्वांच्या भल्यासाठीच असेल. माझ्यावर विश्वास ठेवा. आता मास्तरचा अभ्यास चालू होतो. ग्रह नक्षत्रांच्या दिशा बदलल्या जातात. जेवताना मास्तर अण्णांना विचारतो, अण्णा, ही अमृता आणि ही अंकिता यांचा जन्म एकाच वेळी झालाय, मग त्याची पत्रिका ही सेमच असणार? अण्णा म्हणतात, नाही, शास्त्रात सेकंदाने आयुष्य बदलतं. तेवढ्यात सुभ्याही येतो. अण्णा पुढच्या संभाषणात म्हणतात, जन्मस्थळ बदललं की पत्रिका बदलते. आजी हातवारे करते. आनंदी म्हणते, अण्णा, तुमचा जन्म इथला नाही. आजी ऍक्शन करून सांगत असते, पण काही कळत नसतं. शेवटी आनंदी म्हणते, रत्नागिरी. मास्तर म्हणतो, आता आपण रत्नागिरीत तुमचा जन्म झाला हे धरून तुमची नवीन पत्रिका बनवूया. अण्णा ट्रंकेतून गाठोडं काढतात. पत्रिका बनवायला घेतात. मास्तरच्या डोक्यात सुद्धा भुंगा फिरत असतो. त्याला फोटोकडे बघून एक आयडिया सुचते. तो फोटो घेऊन तो अजितकडे येतो. अण्णांना घाबरवण्यासाठी तुला तुझ्या मिशा भादराव्याच लागतील, तो अजितला म्हणतो. अण्णा माईला सांगतात, मास्तरने सांगितल्याप्रमाणे मी माझी पत्रिका बघितली. आता सगळेच ग्रह बदलले आहेत. सगळंच छान होणार आहे. धंद्यात सुद्धा यश आहे असं पत्रिकाच म्हणते. अजितचा मेकओव्हर केला जातो. अण्णा बाहेरून येतात. त्यांना दादांचा फोटो फ्रेम मध्ये दिसत नाही. आता मास्तरकडे असलेला फोटो मास्तर लावणार तरी कसा? अण्णा सगळ्यांना बाहेर बोलवतात. फोटो कुठे आहे विचारतात. अण्णा बाहेर बघतात. दादा तिथेच उभे असतात. तेवढ्यात मास्तर फोटो लावतो. अण्णा फोटो व वास्तव यांच्यात अडकतात. हातातली आकडेमोड कधीच गळून पडते. ते अजित पाठोपाठ जायला लागतात. आमराईत येतात. अजितच्या हातातली काठी गळून पडते. साजेड शेठ तिथेच असतो. हे सगळं तो पाहतो. अजित त्यांना म्हणतो, बालचंद्रा, माझ्या अपघाती मृत्यूमुळे तू हाय खाल्लीस आणि या पत्रिकेत तू अडकलास, पण तू आता शांत हो आणि आपलं कार्य पूर्ण कर. अजितला हाक मारत अण्णा गोठ्यात येतात. त्याच्या संशोधनावर त्यांची नजर फिरते. अजित तेवढ्यात मिशी पटकन लावून घेतो. अण्णा त्याचं कौतुक करतात. ते अजितला म्हणतात, मला माफ कर, जरा चुकलंच माझं. तेवढ्यात गोठ्याबाहेर आवाज येतो. बाहेर येऊन बघतात तर काय, कुणीतरी जळक्या आंब्याची पेटी टाकलेली असते. अजित आमराईकडे धावतो. हापूसचं सगळ्यात मोठ्या फळाचं झाड जळत असतं. अजितच्या स्वप्नांचा चुराडा झालेला असतो. अण्णा धीरानं घेत त्याला समजवतात, आग त्यानंच लावलीये, जळ सुद्धा त्यालाच लागेल. आपण आंबा घेऊन जायचा आणि विकायचा. तुझा बाप तुझ्या पाठीशी आहे. हा हापूस आपण मुंबईला न्यायचा. चाजेडचा माणूस हे सगळं ऐकतो. बातमी शेठ पर्यंत पोहोचते. शेठ म्हणतो, आता अण्णा गुरव तयार झाला म्हणजे अख्खं गाव तयार होईल. मग आपलं काय होणार? आता हुकमी
मी एकटा काढायचा. आंबा काय, आंब्याची कोई सुद्धा मार्केटमध्ये जाणार नाही. अण्णांच्या घरात सगळे गोळा होतात. मास्तर जळलेला हापूस आनंदीला एका गावकऱ्याला द्यायला सांगतो आणि म्हणतो, हा हापूस आहे, आपल्या गावातला जळलेला करपलेला हापूस. तुमच्या गावातला एक माणूस 20-20 तास राबून मेहनत करून संशोधन करून आंब्याच्या नवनवीन जाती विकसित करतोय आणि तुमच्याच हितासाठी आंब्यांचा व्यापार करू पाहतोय. त्याच्या नशिबी काय, तर हा जळलेला हापूस तोच तुमचा नाही, त्या वृत्तीचा आहे. गावकऱ्यांपैकी एक उठून त्याला म्हणतो, ए तू आमका नको शिकवूस, तू इथला नाहीस. मास्तर म्हणतो, पण मराठी मातीतलाच आहे ना, मी इथला नाहीये. पण तुम्हाला तरी माहिती आहे का इथल्या मातीची? त्याच मातीतला एक हापूस आज जळलाय. आईजीच्या जीवावर बायजी उदार असणाऱ्या दलालांनी तो जायलाय. आज हापूस जायलाय, उद्या फणस काजू जळेल, नाळी पोपळी जळतील. एकमेकांवर दोषारोप करत यादवीतच मरणार तुम्ही. हापूस जळला म्हणजे आपलं घर जळलं, गाव जळलं. यानंतर आपली ही अवस्था या हापूस सारखीच होईल. छाजेड शेठ तिथे येतो आणि बोलतो, काय मस्त बोलता मास्तर तुम्ही, मलाही बोलायचंय. एक आम सगळ्या आमला चढवतो आणि या गावचा सडका आम म्हणजे अजित. तो अजितकडे बोट दाखवतो. अजित त्याच्यावर हल्ला करतो. छाजेड म्हणतो, अण्णा एक जादू बघा, असं सांगत तो अजितची खोटी विशी काढतो. तो अण्णांना सांगतो, तुम्हाला तुमचा बाप भेटायचा, हाच तुमचा बाप आहे. सगळ्या गावची कुंडली तुम्ही मांडता, पण तुमची कुंडली या तुमच्या पोरानेच बिघडवली आहे. तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर याला विचारा. बळी अण्णांच्या नोकराला आणतो. हा प्लान मास्तरचा होता. तो म्हणतो. आग लावून छाजेड निघतो. अण्णा दुःखी होऊन खोलीत निघून जातात. आजी आनंदीला त्यांच्याकडे पाठवते. ते आनंदीला म्हणतात, तुझ्या बापाचं गणित चुकलंच, तुमच्या सगळ्यांच्या दुःखाचं कारण मीच आहे. आजी तिथे येते. ते तिच्यावर ओरडतात, तुम्ही सगळ्यांनी मिळून अख्ख्या गावासमोर लाज काढली. तुझ्या नवऱ्याला मी मारलं, तुझ्या छोट्या मुलाचा जीव मी घेतला, तेव्हा सुद्धा काही बोलली नाहीस, मग आत्ताच का? अण्णांचं एवढं कठोर बोलणं ऐकल्यावर आजी कोसळते. ते आजीला हॉस्पिटलमध्ये आणतात. डॉक्टर म्हणतात, आजींना शुद्ध आलीये, पण जगतील असं वाटत नाही. त्या ट्रीटमेंट सुद्धा घेत नाहीयेत. आता तुम्हीच काय ते बघा. सगळे आजीकडे येतात. अण्णा तिथे येतात. आजी म्हणते, तू म्हटलं होतंस मी 90 वर्ष जगणार आहे. अण्णा म्हणतात, हो मी म्हटलं होतं. तुझी पत्रिका बघून तुला ग्रह तारे वाचवणार आहे, ते काही वाचवणार नाहीत तुला, तू औषधानेच बरी होशील. अण्णा अजितच्या पाठीशी उभा राहील असं वचन आजीला देतात. साऱ्या पंचक्रोशीतला आंबा विकून दाखवीन, हे यश बघायला तुला जगलंच पाहिजे. अजित तिला औषध घ्यायला सांगतो. आजी होकार देते. सगळं कुटुंब जोमाने कामाला लागतं. आंब्यांचा ट्रक घेऊन ते निघतात. त्यांचा ट्रक पूर्वी झालेल्या अपघात स्थळावर येतो. अण्णा खाली उतरतात. पहिला आंबा तिथे ठेवून ते मुंबईला जायला निघतात. मुंबईच्या मार्केट यार्डला ट्रक लागतो. छाजेडचा माणूस अण्णांकडे लायसन्स मागतो. काळा नंबर 85 ला लायसन्स घेण्यासाठी जा, तो म्हणतो. एवढं फिरून सुद्धा ते परत तिथेच येतात. तो माणूस त्यांना म्हणतो, काळा नंबर 1 RC ट्रेडर्स कडे जा. ते छाजेडच्या समोर उभे असतात. अण्णा आई आजारी असल्याचं त्याला सांगतात. तिला वचन दिलंय सगळा आंबा विकून येईन म्हणून. छाजेड म्हणतो, निघा आता इथून. आणि अजितला म्हणतो, आंबा मार्केटचं दुसरं नाव आहे रतन छाजेड. अजितही त्याला सांगतो, जो आंबा मी इथे घेऊन आलोय तो इथेच विकून जाणार. माझं नावही आहे अजित भालचंद्र गुरव, एवढं लक्षात ठेवायचं. आंबा विकायला चालू करतात. अजित म्हणतो, अशा 2-3 पेट्या विकून काही होणार नाही. सुभ्या हॉस्पिटलला फोन लावतो. आजीच्या तब्येतीत म्हणावी तशी सुधारणा झालेली नसते. सुभ्याला हॉटेलमध्ये फ्रुटीची बाटली दिसते. अण्णा अजितला म्हणतात, या कंपन्यांना सुद्धा आंबा लागतच असणार ना. ते फ्रुटीच्या ऑफिसला जातात. तिथला पिऊन रिसेप्शनिस्टला म्हणतो, मराठी असून आंब्याला नाही म्हणता? आंबा बघितल्यावर तो म्हणतो, आंबा आहे की भोपळा? अजित त्याच्यावर नंबर लिहून ठेवतो. सॅम्पल आंबा पिऊन मॅनेजमेंटला दाखवतो. मॅनेजमेंटला आंबा आवडतो. ते पिऊन कडे फोन नंबर मागतात. तो तर सालीवर होता. तो म्हणतो, सगळ्या साली एकत्र जोडल्या जातात. त्यांना परत ऑफिसमध्ये बोलावलं जातं. अजित म्हणतो, हा आंबा सगळ्या आंब्यांच्या मिश्रणातून तयार झालेला आहे, तरीही यात हापूसचे सगळे गुणधर्म आहेत. मालक म्हणतात, आम्हाला जास्त आंबा लागतो, देऊ शकाल? अण्णा म्हणतात, यावर्षी ट्रकभर आंबा आणलाय, पुढच्या वर्षी सगळ्या गावचा आंबा आणू. त्यांना ऍडव्हान्स पेमेंट दिलं जातं. तेवढ्यात मास्तरचा फोन अजितकडे येतो. आजीची तब्येत बिघडली आहे. ते ऍडव्हान्स चेक आणि फॉर्म घेऊन निघतात. ट्रक गावच्या दिशेने निघतो. सगळे आजीकडे असतात. त्यांचे पाय हॉस्पिटलमध्ये पडतात, पण त्यांचं यश बघायला आजी नसते. अजित तिला कॉन्ट्रॅक्ट पेपर्स आणि चेक दाखवतो. अण्णा म्हणतात, तुला वचन दिलं होतं ना, सगळा आंबा विकू आणि येऊ. मास्तरचं लक्ष मशीनकडे जातं. आजीच्या बोटाची हालचाल होते. आजी मरणाच्या दारातून परत आलेली असते. अण्णा म्हणतात, तुला बोललो होतो ना, तू 90 वर्ष जगणार आहेस. मास्तर म्हणतो, बघा पानरवाडीचा एक अद्भुत चमत्कार.